नमस्कार मित्रांनो, खरं तर मागील 3 महिन्यांपासून साधारणतः 84 दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला आणि आज अखेर सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। या राजीनाम्याच्या वेळी धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण सांगितलं, अजित पवार छगन भुजबळ यांनी नैतिकतेचं कारण सांगितलं, तर देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल काहीही वक्तव्य केलेलं नाही। परंतु एकूणच काल महाराष्ट्राने जे फोटो पाहिले ते फोटो बघितल्यानंतर धनंजय मुंडे तर काय, त्याचा कुठला बाप जरी असता तरी त्याला राजीनामा तर द्यावाच लागणार होता। त्यामुळे नैतिकता, तब्येत असले भंगार शब्द वापरून उगीच काहीतरी त्याला लोणी लावण्याचा प्रयत्न खरं तर व्हायला नको, जो सध्याचे राजकीय भंगार लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि हा राजीनामा जरी कुठेतरी कोणी नैतिकतेच्या नावावर, कोणी तब्येतीच्या नावावर जरी सांगत असेल, तरीही हा राजीनामा कुठेतरी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्यासाठी घेतलेला आहे, हे तितकंच खरं आहे। हा राजीनामा जनतेच्या रोषापोटी आहे की धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी आहे, ते नीट एकदा समजून घ्या। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। अर्थात खरं तर आम्ही कुठल्याही व्यक्तीला किंवा कुणालाही इतकं उघड उघड टार्गेट करत नाही, परंतु महाराष्ट्राच्या डोक्यामध्ये संतापाची लाट आहे आणि त्याचं कारण यानं त्या प्रकारे धनंजय मुंडे आहेत। धनंजय मुंडे या हत्येमध्ये सहभागी होते असं आम्ही मुळीच म्हणत नाही, कारण तसे अजून तरी कुठले पुरावे आम्हाला माहिती नाही। परंतु या हत्येला समर्थन करणारे धनंजय मुंडे आहेत हे तितकंच खरं आहे, हेही कोणालाही म्हणजे दूध खोळ्या पोरालाही महाराष्ट्रातल्या कळतं, हेही तेवढंच खरं आहे। आणि म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याने काय फरक पडतोय? 84 दिवस अंजली दमानिया, सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, अख्खा मराठा समाज, मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबीय जेव्हा मुंडेंचा राजीनामा मागत होते तेव्हा हे सगळे झोपलेले होते का? अजित पवार साहेब धनंजय मुंडेची नैतिकता मागचे 84 दिवस शेण खायला गेलेली होती का? धनंजय मुंडेला आजार आहे तर मुंडे तुम्ही 84 दिवस या आजाराची काय ट्रीटमेंट करत होते आणि आज राजीनामा द्यायला तुम्हाला वेळ मिळाला का? त्याच्यामुळे या राजीनाम्याचं समर्थन किंवा याचं कौतुक असूच शकत नाही, हे पहिले महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे। काही मीडियामध्ये असं सांगितलं जातंय की बाबा मुंडेंनी राजीनामा दिला आहे, काही लोक म्हणतायत देर आई दुरुस्त आई वगैरे वगैरे। या राजीनाम्याने खरंच धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाय का? मुळीच नाही। खरोखर या राजीनाम्याने संतोष देशमुख यांना न्याय मिळालाय का? मुळीच नाही। आत्ताशी कुठे चार्जशीट दाखल झालेली आहे आणि मागील 84 दिवस या गुन्ह्याचा पूर्ण तपास होत असताना धनंजय मुंडे हे मंत्री पदावरती बसून चिटकून होते। आता याहून पुढची गोष्ट, साध्या गल्लीमध्ये काय गडबड झाली आहे हे गल्लीतल्या शेमड्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती असतं। मग खरंच सांगा, यावरती महाराष्ट्र विश्वास ठेवेल का की या हत्या प्रकरणामध्ये काय काय झालंय हे धनंजय मुंडेंना, पंकजा मुंडेंना, अजितदादा पवार यांना, देवेंद्र फडणवीस यांना आणि एकनाथ शिंदे यांना माहिती नव्हतं? गल्लीतल्या शेमड्या पोरांना आजूबाजूच्या 17 खबरा असतात आणि जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे त्यांना हा प्रकार माहित नव्हता। असं होऊ शकतं का की काल अचानक सीआयडीने सगळं कोर्टासमोरच ठेवलेलं आहे आणि यातली कुठलीच खबर या लोकांना नाहीये?
जेव्हा या प्रकरणामध्ये सुरेश धस विधानसभेमध्ये बेंबीच्या देठापासून बोंबलून बोंबलून सांगत होते, त्यावेळेस सुरेश धस आमदार नव्हते का, किंवा त्यांच्यावरती साधा विश्वास ठेवण्याचं गांभीर्य सुद्धा आजच्या राज्यकर्त्यांकडे नव्हतं का? अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या बोंबलून बोंबलून सांगत होत्या, त्यावेळेस खरंच देवेंद्र फडणवीसांना, अजित पवारांना, एकनाथ शिंदेंना याचं गांभीर्य कळालं नव्हतं का? तर असं होऊच शकत नाही. यातली इत्तमभूत बातमी, यातल्या प्रत्येक गोष्टी या लोकांना माहित होत्या. फक्त यांना हे वाटत होतं की याचे पुरावे समोर येतील का. त्यामुळे हा जो काही राजीनाम्याच्या नैतिक गप्पा जे आज सगळे राजकारणी लोक मारत आहे, यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे. कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एखाद्या सरपंच असलेल्या व्यक्तीचा इतक्या घाणेरड्या पद्धतीने निरघृण हा शब्द सुद्धा फिका पडेल असा खून होतो, आणि त्याबद्दल कुणालाही काहीही वाटत नाही. आणि अशा व्यक्तीला पहिले तर मंत्रिमंडळामध्ये सहभागी करू नका म्हणून दबाव असताना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं. त्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव असताना सुद्धा राजीनामा घेतला गेला नाही. परंतु कालचे फोटो जेव्हा व्हायरल झाले, तेव्हा आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. आणि आता धनंजय मुंडेंवरती आणि सरकारवरती रोष निर्माण होणार आहे, म्हणून हा राजीनामा झालाय. हा राजीनामा जनतेसाठी झालेला नाही, हे तितकंच स्पष्ट आणि सत्य आहे, हे मान्य करावं लागेल. आता यातून धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न कसा? मुळात सगळी चार्जशीट बनेपर्यंत मुंडे मंत्रिपदावरती होते, आणि मुंडेंना वाचवणारे कोण आहे? तर त्यांचेच माणसं आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते असतील किंवा सरकारमधील लोक असतील. आणि त्यामुळे या चार्जशीट मध्ये लूप होल नसतील हे कशावरून? याचं उत्तर आता सरकार देईल का? या सगळ्या प्रकरणामध्ये इतके दिवस मुख गिळून गप्प बसणारे, धनंजय मुंडेंचं समर्थन करणारे, मुंडे या प्रकारामध्ये कसं नाहीये हे समजावून सांगणारे वगैरे वगैरे असणारे कित्येक लोक आहेत. अगदी त्या गडावरचे कोणते ते महंत, मानसिकता समजून या सांगणारे महाराष्ट्राला, हे लोक गॅरंटी घेतील का की मागच्या 84 दिवसांमध्ये? आजचीच गोष्ट आहे की वाल्मिक कराडला भेटणारा व्यक्ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती स्पॉट झाला सकाळच्या कॅमेऱ्यामध्ये. हे सगळं खरं आहे की नाही? याचा अर्थ या सगळ्या प्रकारामध्ये धनंजय मुंडे कुठेतरी बॅकएंडला होते. वाल्मिक कराड एकटा बीड नाही, अख्खा महाराष्ट्र सांगेल की धनंजय मुंडेंचा किती जवळचा होता. पंकजा मुंडे यांच्या मतमोजणी केंद्रावरती जेव्हा गोंधळ झाला, तेव्हा सगळेजण बाहेर थांबा असं म्हणून पंकजा मुंडे कोणत्या एकाला सोबत घेऊन गेले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे या प्रकारामध्ये मी नव्हेच हे सांगणं नैतिकतेला धरूनच नाहीये. आणि म्हणून हा राजीनामा कुठल्याही जनतेसाठी, संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी वगैरे नाही, तर धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी आहे. कारण आता राजीनामा दिला गेलेला असेल, आता या चार्जशीट मध्ये सगळं काही जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे, आणि याच्यामध्ये लूपहोल ठेवलेले आहे, आणि यातून मुंडे कधीही यामध्ये अडकणार नाही याची सगळी काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे एक मुंडेंना व्यक्ती म्हणून नव्हे, तर तुम्ही सध्या तरी या सगळ्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारा विचार म्हणून बघितलं पाहिजे. कारण त्यांनी मान्य केलेलं होतं वाल्मिक कराडशी माझे संबंध आहे. हा खून खंडणीच्या गुन्ह्यातूनच झालेला आहे हे आता कोर्टामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे वाल्मिक कराड याच्यामध्ये जर मुख्य आरोपी असेल, तर सुरेश धसांनी आरोप केल्याप्रमाणे यातील एक बैठक खंडणीची ही धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती झालेली होती.
त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणातून सरकारला स्वतःची बदनामी वाचवणे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावरचा रोष कमी करणे म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी हा राजीनामा झालेला आहे. आणि मुळात आता महाराष्ट्राला या राजीनाम्याची गरज उरलेली नव्हती. कारण राजीनामा कशासाठी घ्यायचा असतो मंत्र्याचा, तर एखादा व्यक्ती एवढ्या उच्च पदावरती असेल तर तो त्या तपासामध्ये इंटरफेअर करू शकतो, तो होऊ नये म्हणून राजीनामा घ्यायचा असतो. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या समोर हे सगळं घडलेलं असून मी काही थांबवलं नाही, ही नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचा असतो. एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये आर पाटलांनी फक्त एका चुकीच्या वाक्यामुळे राजीनामा दिलेला आपण बघितलं. विलासराव देशमुखांनी फक्त 2 चुकीचे लोक घटनास्थळी घेऊन गेले म्हणून राजीनामा दिलेले आपण बघितले. परंतु इतकं घाणेरडं कृत्य महाराष्ट्रामध्ये घडल्यानंतरही त्याबद्दल राजीनामा देण्याची मानसिकता या लोकांची नव्हती. त्याच्यामुळे महाराष्ट्राने असले भंगार राजीनामे मागणे कुठेतरी बंद केलं पाहिजे. आणि हे लोक याच्यानंतर आयुष्यात कधीही या मानसिकतेचे, एकटे धनंजय मुंडे म्हणून नाही, महाराष्ट्रामध्ये असे कित्येक नेते आहेत जे गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन फिरतात. या लोकांना एक उघड मोकळीक दिल्या जाते कायदा मोडण्यासाठी. असे नेते परत महाराष्ट्रामध्ये कधीही वर जाणार नाही. ही जबाबदारी खरं तर महाराष्ट्रातील तमाम जनतेची आहे आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे या राजीनाम्याने काही फरक पडत नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.